हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत, मोगरा फुलेला हा जो ग्रंथ आहे, त्या अंगाने स्मरण या अंगाने चिंतन करीत होतो. स्मरण ह्या अंगाने चिंतन करताना आणखीन स्मरणाच्या अंगाने आपल्याला आणखी सूक्ष्मपणे जर विचार करायचा असेल तो आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण हे जे विश्व आहे, त्या विश्वामध्ये जगाचे दोन भाग आहेत. एक दृश्य म्हणजे जे साकार जग आहे ते, आणि एक अदृश्य जग. दृश्य जगाचं स्मरण आणि अदृश्य जगाचं स्मरण, म्हणजे स्थूल वस्तूंचं स्मरण आणि सूक्ष्म वस्तूंचं स्मरण, अशा दोन गोष्टी आपल्याकडे येत असतात. आणि अशा वेळेला प्रश्न असा पडतो की सर्वसाधारणपणे सांगितलं जातं की देवाचं स्मरण केलं की देवाची प्राप्ती होते, म्हणजे दिव्यत्वाचा अनुभव येतो, हा त्याचा खरा अर्थ. तर जर आपण स्थूल वस्तूंचं स्मरण केलं तर स्थूल वस्तू आपल्याकडे येतात का, हा प्रश्न आहे. तर त्या वस्तू येत नाहीत. बरं, सूक्ष्म वस्तू म्हटल्या तरी वायुतत्व आहेत, तेजतत्व आहे, आकाश तत्व आहे, त्या सूक्ष्म आहे दृश्य जगताला. त्याही तशा स्मरणाने आपल्या जवळ येणार नाहीत. तर आपल्याला त्यांचं स्मरण होतं आणि ते जसं आहे ते त्याचं अनुभूती येते, म्हणजे ते आहे तिथे त्याचा अनुभव घ्यायचा असतो. मग देवाची प्राप्ती कशी स्मरणाने होईल? लोक संत सांगतात नामस्मरण करा म्हणजे देवाची प्राप्ती होते, असं ते सांगितलं जातं. मी ते स्मरण कोणतं, ह्या स्मरणाने असं होईल का, असा प्रश्न तिथे पडतो. ते स्थूल जगत म्हटल्यानंतर जे विश्वामध्ये निनाळी रूप आहेत ते सगळं स्थूल जगत आहे. आपल्याला त्यांची प्राप्ती होण्यासाठी आपल्याला त्या वस्तूजवळ जावं लागतं किंवा ती वस्तू आपल्याकडे आली तर त्याचा आपल्याला अनुभव येतो. दोन्ही गोष्टी येतात. पण स्मरणाने ती आपल्या जवळ येईल असं होऊ शकत नाही. म्हणजे समजा आता उदाहरण दिलं की हिमालय आहे आणि हिमालयाचं स्मरण केलं तर हिमालय आपल्या जवळ येणार आहे का? नाही. आपल्याला हिमालयाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला हिमालयापर्यंत जायला हवं. कळलं ना? कोणत्या वस्तू जर ती हवी असेल तर त्या वस्तू जिथे आहे तिथे आपल्याला जावं लागतं आणि तेव्हा त्या वस्तूचा अनुभव येतो. पण सूक्ष्म वस्तू जी असते, आता सूक्ष्म वस्तू म्हणजे कोणत्या हे आता आपण लक्षात घ्या. आपल्या ठिकाणी मनामध्ये असलेल्या भावना, धारणा, कल्पना, विचार, हे अदृश्य जगत आहे, म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म जगत आहे. आता इथे जर आपण एखाद्या विचारांचं स्मरण केलं तर विचाराचा अनुभव येतो. ते विचार दुसरे बाहेर कुठे तिथे आपल्याकडेच असतो तो विचार. आपण त्या विचारातून चिंतन करतो. तो विचार म्हणजे समजा एखादी कविता, थोडक्यात लहानपणाची एखादी कविता आठवा म्हटलं तर काय होतं, थोडा वेळ जर आपण चिंतन केलं तर त्याचं स्मरण होतं. लहानपणी आपण केलेलं आहे की रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा. आता हे लहानपणी आपण म्हटलेलं आहे. आता मधल्या काळात अजिबात आपल्याला आठवण नाहीये. लहान असताना आपण स्मरण केलं, आपण कसं गाणं गायचं, तर असं गायचं. आता एक आलं कुठून ते आपण त्याला आता हे सूक्ष्म आहे, सूक्ष्म जग आहे. कविता म्हणजे विचार, विचारांची शृंखला, आणि त्यामुळे स्मरण केल्याबरोबर ते आपल्या मनामध्ये ते प्रगट होतं. लक्षात घ्या, सूक्ष्म जगताचा हा स्वभाव आहे. विचार जगत किंवा सूक्ष्म जगत किंवा कविता
जसं गाणं आहे तसं कविता. देवा तुझं सुंदर, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, हे जे तिसरीतली कविता आहे सुंदर. पण आपण विचार केला, चिंतन केलं, आलं. लहानपणीचे मित्र आठवले. मित्र दिसणार नाहीत, मित्र आपल्याकडे येणं नाही आठवले म्हणजे आपल्याला मित्रांकडे जाणं. पण लहानपणी आपण ज्या मस्ती केलेली आहे, काही बडबडलेलो आहोत, त्याचं स्मरण केलं तर ते आपल्या मनामध्ये पटकन प्रकट होतं. म्हणजे दृश्य जगत आणि अदृश्य जगत ह्याचा जो फरक आहे, त्या अदृश्य जगताचं स्मरण केलं तर ते स्मरण आपल्या मनामध्ये प्रकट होतं, त्याची अनुभूती येते. पण दृश्य जगताचं स्मरण करून दृश्य जगताचे अनुभव प्रत्यक्ष येऊ शकत नाही, आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. जसं ताजमहाल पाहायचा आहे, चित्र पाहिलंय, आपण आठवलं, सगळं आठवलं, तर चित्र तसं ते आठवेल, पण प्रत्यक्ष ताजमहाल दिसतो का? नाही. मग त्यासाठी काय केलं की आग्राला जावं लागेल, त्याशिवाय काही होणार नाही, कारण ती स्थूल वस्तू आहे. म्हणून आपल्या मनाचे जे हा भाग आहे हे लक्षात ठेवायचं की स्थूल जगताच्या अपेक्षेत आपण जे स्मरण करतो, त्या स्मरणातून आपल्याला आपल्या ठिकाणी विचार निर्माण होत असतात, आणि त्या विचारांच्या अंगाने आपण जे कर्म करतो त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, चांगल्या किंवा वाईट दोन्ही. स्थूल जगताच्या अपेक्षेत सुद्धा एक आपला मित्र आहे, त्या मित्राच्या बद्दल आपलेपणा आला, प्रेम आलं, तर आपण काय करणार, त्याला फोन करू किंवा तो कुठे आहे ते विचारू, तिथे जाण्याचा प्रयत्न करू किंवा त्याला बोलवू. तो समोर येईल तर तो आपण भेटलो असं म्हणतो आपण, बरोबर आहे. पण जशी कविता आहे किंवा आपण समजा एखाद्या वेळेला आपल्याला एखादे नट ऍक्टिंग करतात रागवण्याचा, नाटकामध्ये नटाला रागवायचं तर काय करावं लागतं, त्याला असं जरा अंगावर थरथरी आणल्यासारखा हा शरीर कडक करावं लागतं, म्हणजे तिथे चेहरा, डोळे बिळे असे बारीक, ओठे काहीतरी करावे लागतात ना. हे सगळे प्रक्रिया तिथे दिसली, तिथं समजा वाटायला राग आला. आता हा बाहेरून आला का? नाही, तो आतूनच प्रकट झाला, कारण हे सूक्ष्म जग आहे. आपल्या भावना, आपल्या कल्पना, हे सूक्ष्म जगत, त्याचं स्मरण केलं तर तसं. देव हे अत्यंत सूक्ष्म असं अदृश्य तत्व आहे, ज्याच्यातून हे सगळं जग निर्माण झालं. त्यामुळे देवाचं स्मरण करायला गेलं तर काय होतं, देवाचं स्मरण करायला गेलं त्या मनाला देवत्वाशी एकरूपता साधता येते ज्ञानातून. तेव्हा तिथे देवाचं स्मरणातून देवाची अनुभूती येते. देव म्हटलं की नुसतं शब्द म्हटलं की देव 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 म्हटलं की देव भेटेल असं नाही. पण देव म्हणजे काय हे कळलं, ते अनंत स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आणि त्या चैतन्य स्वरूपच ह्या शरीराच्या ठिकाणी प्रकट आहे, जाणीवेच्या ठिकाणी प्रकट आहे. आणि मग त्या भावातून त्याचं ते भान घ्यायला लागलं आपण, तर तिथे जाणीवेचं भान घेते, तिथे देवत्वाची अनुभूती येते. म्हणून स्मरण देवाचे करावे, नित्यनाम जपत जावे, लाभालाभ न धरावे मना माझी. म्हणजे काय मिळेल काय मिळत नाही ते नको, मनापासून देवाचं स्मरण कर. पण त्या स्मरणासाठी आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन करा. अखंड ध्यानाचे धरावे पुरुषोत्तमाचं. अखंड ध्यान पुरुषोत्तमाचं म्हणजे आणखीन कोणाचं, तर जिथे आपल्या ठिकाणी मी आहे, हा आहेपणाचा भाव आहे, तिथेच देव आहे. मी आहे म्हणताना मी देव आहे हा भाव आपल्याकडे असतो, पण मी आहे तिथे आहेपणाच्या ठिकाणी दिव्यत्वाचा भाव असतो, तिथे देवत्वाची अनुभूती असते. मग हा भाव कसा धरायचा हे कळलं. तर भावस्मरण आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपण देवाचं रूप आहोत आणि देव आपलं स्वरूप आहे, हा भाव. आता हे ज्ञान आहे, विचार आहे. आपण म्हणजे साधकाने स्वतः विचार की आपण म्हणजे आहोत ते देवाचं रूप आहोत आणि देव आपलं स्वरूप आहे. आता रूप आणि स्वरूपाचा अर्थ असा आहे की जे वजा केले असता रूप शिल्लक राहत नाही त्याला स्वरूप म्हणतात, अशी एक व्याख्या आहे. दुसरी अशी व्याख्या आहे की स्वरूपच विशिष्ट नियमाने नियमित होऊन प्रगट होतं
त्याला रूप म्हणतात. म्हणजे प्रत्येक रूप हे विशिष्ट नियमाने ते स्वरूप प्रगट झाले, नियम तिथे कार्य झाले आणि त्याच्यातून ते प्रगट झाले. पण तिथे जर ते रूपामधून स्वरूप बाजूला कर म्हटलं तर ते रूप शिल्लक राहू शकत नाही. जसं लाकडाची खुर्ची आहे, खुर्चीचं स्वरूप काय? लाकडाच्या लाकूड. म्हणजे लाकडाच्या खुर्चीतून लाकूड बाजूला करूया तर होईल का? खुर्ची राहील का? खुर्ची नावाची वस्तू राहू शकत नाही. किंवा सोन्याचा दागिना आहे तर त्या दागिन्यातून सोनं बाजूला करा, कारण आता सोनं स्वरूप, दागिना हे रूप. तसं हे जे चैतन्य स्वरूप आपण म्हणतो, परमेश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती, हा अर्थ लक्षात घ्या. आणि ही चैतन्य शक्ती सर्व विश्वरूपाचं स्वरूप आहे. म्हणजे विश्वातील प्रत्येक रूपाचं स्वरूप ही चैतन्य शक्ती आहे. म्हणून प्रत्येक रूपामध्ये ह्या चैतन्य शक्तीचं अधिष्ठान असतंच. किती असतं? अगदी छोटा थेंब असला तरी तिथे असतं आणि मोठा समुद्रासारखा थांग समुद्र आहे तिथे चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व आहे. तिथे सूक्ष्म आणि स्थूल त्या चैतन्य स्वरूपासाठी काही वेगळे पण नाही. आणि म्हणून हे जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजेच मी, असं जेव्हा आपण म्हणतो मी आहे, आपल्या आहेपणाला आपण मी हा नाव देतो. आता आहेपणाला आपण मी हे नाव आहे खरं, पण आपल्याला न कळत आपण देहभावातून मी आहे म्हणजेच देह आहे हा भाव धरतो आणि देहभावातूनच आपण जीवन जगत असतो. आता हे देहभावातून जीवन जगत असल्यामुळे देवाचा तिथे विसर आहे. लक्षात घ्या. देहभाव का? कारण देवाचा विसर आहे. देवाचं हे शरीर आहे, देवाचं ही जाणीव आहे, देवाचे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, हे सर्व देवाचं आहे. देवाचं म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. आता जर चैतन्य स्वरूपाचं सर्व रूप आहेत म्हटल्यानंतर प्रत्येक रूपाला पाहताना तिथे चैतन्य स्वरूप आहेच हा भाव तिथे असला पाहिजे. तेव्हा तिथे देवाचं स्मरण होतं. म्हणजे आपल्या स्वतःच्या ठिकाणी सुद्धा हे जे रूप आहे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणजे चैतन्य स्वरूप तिथे आहेच. जसं सोन्याचा दागिना म्हटल्यानंतर सोनं आहेच. मातीचं मडकं म्हटलं तर माती ही आहेच. लक्षात घ्या. म्हणजे स्वरूपाशिवाय रूप शिल्लक राहू शकत नाही आणि रूपाच्या ठिकाणी स्वरूप हे असतंच. हा बोध आहे तो प्रथम लक्षात घ्या. आणि मग तिथे जिथे कुठे मीचे स्फुरण तेथे घडावे विठ्ठल स्मरण. तर मीचे स्मरण म्हणताना मी देह आहे हेच माणसाच्या ठिकाणी स्फुरतं. मी म्हणत असताना मी देह हा भाव आल्यामुळे त्या देहभावातून तो स्फुरत असतो. त्या देहभावातून विचार करतो, देहभावातून आचरण करतो. आणि देहभावातून विचार आणि आचरण केल्यामुळे विचाराचरण तिन्ही अंगाने कर्म करत असल्यामुळे त्याचं कर्म सगळं संकुचित होतं, स्वतःपुरती असतं. आणि हे जे स्वतःपुरती असतं त्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे. देवाचं स्मरण एवढ्यासाठीच करायचं की जीवनातलं प्रत्येक क्षण आनंदाने जगायचं. आपला आनंद बाहेर विषयावर अवलंबून नाही ठेवायचं. आपला आनंद आपल्याच ठिकाणी असलेल्या स्वरूपानुसंधानात सतत तो प्रवाहित झाला पाहिजे, सतत तो बहरला पाहिजे, सतत प्रकट झाला पाहिजे. हे महत्वाचं लक्षात ठेवायचं. आणि म्हणून इथे मी म्हणतो ते मी म्हणणारं जे तत्व आहे त्याला म्हणतात जाणीव. आणि ही जाणीव आज स्वतः जीवन जगत असताना देहभावातून जीवन जगते. म्हणून ह्या जाणीवेने स्वतः आपण जाणी आहोत हे स्मरण केलं पाहिजे. आता हे आपणच आपल्याला अनुभवायला का आपल्याला कुठे लांब पडायला लागतं का? नाही. जिथे आहे तिथे, जिथे शरीर आहे तिथे जाणी आहे आणि जिथे जाणी आहे तिथे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आता नकळत अनुभव असतो पण प्रत्यक्ष तिथे मी देह ह्या भावातून हा अनुभव बाजूला गेलेला असतो. लक्षात आलं? त्यामुळे इथे स्मरण देण्याची आपल्याला गरज आहे. परमार्थामध्ये स्मरण म्हणजे देवाचं स्मरण याचा अर्थच आहे आपण म्हणून जे आहोत जे आपल्याला वाटत असतं
ते आपण देव आहोत किंवा त्या देवाचं अंग आहोत हे लक्षात घेता आलं. म्हणजे इथे कुठेही पाहिलं तरी सर्व देवाची रूप आहेत. आपल्या स्वतःकडे पाहिलं तरी आपण म्हणून जे आहे ते देवाचं रूप आहे. आणि जिथे रूप आहे तिथे देव आहे. जिथे जिथे म्हणजे चैतन्य सर्वत्र आहे, देव सर्वत्र आहे. चैतन्य म्हणजे देव. लक्षात घ्या, शब्द सोपा वाटतो म्हणून देव म्हणतात. की हे जे चैतन्य म्हणजे देव सर्वत्र आहे. आणि हे जे सर्वत्र देव आहे तो कसा अनुभवायचा, तर जी अनंत रूपे सर्वत्र आहेत त्या प्रत्येक रूपामध्ये ते सूक्ष्म चैतन्य नांदतं. त्यामुळे देहाकाराच्या अपेक्षेत आपल्याला हा देवाचं स्मरण सहज जमू शकतं. कठीण काहीच नाही. पण हे स्मरण असं करत राहायला पाहिजे हेच आपण विसरतो आणि परत गोंधळ घालतो. खरं म्हणजे एकदा लक्षात आलं की आहे म्हणून जे आपण स्वतःला अनुभवत आहोत तीच ईश्वरी शक्ती आहे. आणि त्या ईश्वरी शक्तीने आता जाणीवपूर्वक हे ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा चिंतन केलं पाहिजे. चिंतनाशिवाय प्रगती होत नाही. म्हणून साधना, चिंतन आणि वाचन, तिथे पुन्हा चिंतन, हे जेव्हा आपल्याकडे व्हायला लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला हे देवाचं स्मरण जमायला लागेल. म्हणून स्मरणाचा मुख्य उद्देश काय, की प्रत्येकाला देवाचं स्मरण झालं पाहिजे. देवाचं स्मरण हे लक्षात घेताना इथे परत एक गोंधळ असतो. देवाचं म्हणजे आपल्याला लहानपणापासून अनेक देव दाखवलेले आहेत. म्हणजे मूर्तीच्या अपेक्षेत तो विष्णू आहे, कृष्ण आहे, शंकर आहे, ब्रह्मदेव आहे, सरस्वती देवी आहेत, अंबा माता आहे. असं जे सगळं रूपाच्या अपेक्षेत आपल्याला दाखवलं जातं. आणि त्या अपेक्षेत आपण देवाचं स्मरण केलं पाहिजे असं सांगितलं जातं. पण खरा देव कुठे आहे हे सगळं साधकांना समजण्यासाठी ही निर्मिती संतांनी केलेली आहे. किंवा पुराण काळामध्ये ऋषीमुनींनीच हे सर्व रूपांची म्हणजे देवाची रूप, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे सगळे रूप आणि त्याची गोष्टी सांगितल्या गेल्या, त्याला पुराण म्हणतात. आणि ह्या पुराणामध्ये हा गोंधळ निर्माण झाला. खरं म्हणजे आपण म्हणजे आहोत ते देवाचं अंग आहे, देवाचं रूप आहे. ह्या देवाचं रूप आहे म्हणून आपण देव आहोत. आणि सर्व रूप सुद्धा देवाची आहेत म्हणून सर्व रूप सुद्धा देवच आहेत. आता देवानेच देवाला पाहायचं असा तो प्रकार तिथे होतो. आणि असा प्रकार झाल्यामुळे आपल्याला हे स्मरण पक्क करता आलं पाहिजे की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, जाणते ती ईश्वरी शक्तीच आहे. किंवा दिसते, रूपाच्या पेक्षा दिसते ती सुद्धा ईश्वरी शक्तीच आहे. म्हणून सर्व जे आहे ती देवाची शक्तीच आहे, म्हणजे देवच आहे. जो सर्व आहे ते देवच आहे हे जे आपलं लक्षात यायला लागतं तेव्हा आपली दृष्टी बदलते, कर्म सुंदर होतं. निसर्ग नियमानुसार कर्म करण्याची बुद्धी प्राप्त होते आणि त्याप्रमाणे आपलं जीवन सुंदरपणे आपण जगू शकतो. म्हणून सुंदर स्मरण हे सुंदर जीवन घडवतं. लक्षात घ्या, देवाचं स्मरण जीवनात, मानवी जीवनात दिव्यत्व प्रकट करतं. देवाची अनुभूती म्हणजे दिव्यत्व प्रकट होणं. आपल्याच ठिकाणी हा दिव्यत्वाचा भाव इतका दृढ झाला पाहिजे की आहे ते ईश्वरच आहे तो देवच आहे. आणि च लावा, नुसतं देव आहे नाही, देवच आहे, देवच आहे, देवच आहे. तर देवच आहे हे स्मरण सुद्धा नामस्मरणच आहे एका प्रकारे, किंवा ते ईश्वर स्मरण म्हणू शकतो. आणि म्हणून स्मरणातून हे जे आपण चिंतन करत आलो आहोत की ते देवाचं स्मरण आपल्याला अखंड झालं पाहिजे. देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. आणि दिव्य स्वरूपाच्या स्मरणातून मग त्या अधिष्ठानावर विचार आचार्य करायला लागलो तर आपलं पाहणं वेगळं होतं, बोलणं वेगळं होतं. हे सगळं अनुभव आपले वेगळे यायला लागतात. आणि तिथे दिव्यत्वाची अनुभूती जी आहे ती जशी जशी साधना परिपक्व होते आणि तिथे तो भाव दृढ होतो
की ईश्वरच आहेस, ईश्वरच आहेस, ईश्वरच आहेस. हा जो भाव आहे, लक्षात घ्या, भाव म्हणजे विशिष्ट विचाराची धारणा अंतर्मनामध्ये मुरणं किंवा मुरवणं दोन्ही. आणि ते एकदा पक्क झालं की आपण जे आता म्हणतो आहोत की सहजपणे देवाचं स्मरण घडू शकतं, ते असं घडू शकतं. सगळी रूपं देवाची हे जर लक्षात आलं तर देवाचं स्मरण टाका. देवाची देवाचं स्मरण आहे, पण हे जाणीवपूर्वक स्मरण पुन्हा पुन्हा करावं लागतं. कारण अभ्यास हा बहिर्मनालाच करावा लागतो. अंतर्मन त्याला साथ द्यायला लागले की अंतर्मनात सुद्धा ते ज्ञान पोहोचलेलं असतं. म्हणून इथे आपण जे सर्व आता पुन्हा इथे जमतो आहोत, बोलतो आहोत, करतो आहोत, त्यामध्ये ही सर्व देवाची अंग आहेत, देवाची रूपं आहेत. आणि या देवाच्या रूपांना म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या चैतन्य स्वरूपाला नमस्कार, असं एक लक्षात ठेवा. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्तियोग जाण माझं. म्हणजे आहे स्मरण कसं आहे ते लक्षात घ्या. म्हणून सूक्ष्म स्मरणातून देवाचं स्मरण आपल्याला करता येतं. आणि हे जे देवाचं स्मरण आपल्याकडे व्हायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदी आनंद असतो, शांती सुख समाधान असतं. आणि हे शांती सुख समाधान मिळवण्यासाठी स्मरणाचा अभ्यास करायचा आहे. की रोज हे एखादी गोष्ट आपण करायला लागलो की ते सहज स्मरणाच्या कप्प्यात शिरतं. रोज एकच गोष्टी रोज करतोय, रोज देवाचं स्मरण करण्याची ज्यावेळेला बुद्धी आपल्याला होईल, रोज कसं झालंय ह्या अंगाने जे आपण विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपोआप आपण देवाचे होऊन जातो. हे सर्व जे आहे ते देवाचं आहे, हे सर्व जे आहे ते देवाचं आहे. आपला देह सुद्धा देवाचा आहे. ज्याला आपला देह म्हणतो खरे चुकीचं आहे, पण समजण्यासाठी आपण हे शब्दोच्चार करत असतो. म्हणून इथे सर्व अंगाने शांती सुख समाधान प्राप्त झालं पाहिजे, आनंद चाकता आला पाहिजे. त्यासाठी हे प्रयत्न सगळे प्रत्येकाने करावेच लागतात. म्हणून देवाचं स्मरण म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं स्मरण, म्हणजेच आपल्या ठिकाणी जाणणारी शक्ती आहे त्या शक्तीचं स्मरण. हे शक्तीचं स्मरण सर्वांकडनं हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.